आत्ता जी माहिती उपलब्ध आहे किंवा वेगवेगळ्या शॉर्ट टर्म कोर्सेसमधनं दिली जाते ती जास्ती करून कन्सेप्च्युअल लेवलला आहे. करेक्ट. ती ॲक्च्युअल ॲक्शन ओरिएंटेड लेवलला काय केलं पाहिजे आणि काय नाही आणि किती प्रमाणात केलं पाहिजे आणि कधी केलं पाहिजे त्याच्याबद्दलची तशी माहिती नाही आहे. बरोबर. शाळेतल्या शिक्षकांवरती फोकस केला पाहिजे, कारण ते जे शिक्षकांना शिकवलं पाहिजे. हां, कारण ते जे वय आहे ना ते आपण त्या स्टेजमध्ये असतो की आपल्याला आपल्या आई वडिलांवरती विश्वास नाही आहे. काय म्हणतात पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणून जे कायद्याने बंधनकारक केलं आणि त्याच्यामध्ये गावातल्या लोकांनी सहभाग घेऊन जेव्हा डॉक्युमेंटेशन करायची वेळ आली तर सगळ्यात चांगलं कंट्रीब्युशन हे शिक्षकांनी दिलेलं होतं. असंही एक डोक्यात होतं की मटाराची शेंग असते, घरातही मटार लावू शकतो आणि मटाराच्या शेंगेत 7, 8, 5 ते 8च्या दरम्यान वगैरे दाणे असतात, कधी जरी कमी पण असतील. समजा म्हणजे देठ इथे आहे, शेंग अशी आहे, समजा मी खालचे 2 दाणे कापले तर उरलेल्या दाण्यांचा आकार मोठा होतो का? अच्छा. नमस्कार. जंगल एकोसच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पर्यावरणातल्या अनेक छोट्या छोट्या घटकांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट सुरू केला आणि त्याला तुमचा जो उदंड प्रतिसाद मिळतोय ते बघून खरंच आम्हाला खूप बरं वाटतंय, खूप ऊर्जा मिळतेय. आम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं काम करतोय याची पावती तुमच्याकडून आम्हाला मिळते. तुमचे हे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. आजच्या या भागामध्ये आम्ही बोलवलेलं आहे एका नवीन पाहुण्याला, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अंकुर पटवर्धन. डॉक्टर अंकुर पटवर्धन हे पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातल्या बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेतच, पण त्यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला लक्षात आलं की ते आमच्यासारखेच अतिशय मिश्किल स्वभावाचे, जंगलात हुंडारताना अनेक मस्ती करणारे स्पेशली मस्ती करणारे असे एक स्टुडंट आहेत जे आयुष्यभर निसर्गाकडनं काही ना काहीतरी शिकतायत आणि तेच आपल्या सर्व स्टुडंट्सना सुद्धा शिकवायचा प्रयत्न करतायत. अंकुर सरांबरोबरच्या ह्या गप्पा खूप रंगल्या. अंकुर सरांनी त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी शेअर केल्या, झाडांचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व आम्हाला सांगितलं आणि त्याबरोबरीनेच वाईल्ड लाईफ बोर्ड आणि बायोडायव्हर्सिटी बोर्ड या दोघांच्या कामाबद्दल त्यांनी काही परखड मतंसुद्धा व्यक्त केली. मी फार वेळ वाया घालवणार नाही, थेट सुरुवात करूया जंगल एकोसच्या ह्या पुढच्या भागात. स्वागत आहे डॉक्टर अंकुर पटवर्धन यांचं. सर नमस्कार. अंकुर सर, व्हेरी व्हेरी वेलकम टू जंगल एकोस. मला खूप बरं वाटतंय आज तुम्ही इथे आलायत, कारण एरवी मी जेव्हा ऍक्च्युली एन्व्हायरमेंटल सायन्सचं शिक्षण घेत होतो फर्ग्युसनमध्ये तेव्हा मला माझे अनेक मित्र, अनेक मैत्रिणी गरवारेमध्ये पॅरलली सिमिलर कोर्सेस करत होते. इनफॅक्ट माझे काही सिनियर्स आज इथे आहेत सुद्धा. पार्थ इज वन ऑफ देम, जो वॉज ऑल्सो पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स अँड वी बोथ हॅव लर्न थिंग्स टुगेदर. आणि आज आम्ही अनेक वर्षांनी पुन्हा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा कन्झर्वेशन बाबतीत वेगळ्या पद्धतीने जोडले गेलोय, पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ॲज स्टुडंट्स, याचा आम्हाला आनंद आहे. पण आज आम्हाला आमच्या टीचर्सपैकी एक जण इथे गेस्ट म्हणून लाभलेत, ह्याचा एक वेगळा आनंद आहे की कारण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना वर्गातली अनेक मुलं शिक्षकांच्या नजरेतनं जेव्हा जातात तेव्हा त्यांना माहिती असतं पुढे कोणाचं काय होणार आहे. आणि मला वाटतं मी त्या कॅटेगरीतला होतो की कुठल्याच शिक्षकांना अंदाज नव्हता की हा नक्की काय करेल, कुठल्या दिशेने जाणार आहे, फक्त हा बोलतोय ते करणार आहे एवढं नक्की होतं. सो मला पहिला प्रश्न तुम्हाला इनफॅक्ट जंगल एकोसच्या निमित्ताने हा विचारायला आवडेल की हाऊ इम्पॉर्टंट इज एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फॉर यू ॲज अ प्रोफेसर ऑफ ऑल दिस स्टडीज? ओके. मी म्हणेन की काय म्हणायचं, शाळेचा विषय निघाला म्हणून सांगतो की शाळेत मी नर्मदेतला गोटाच होतो. तिच्या गोट्याकडे कोणाचं लक्ष गेलंही नव्हतं, जाणारही नव्हतं. म्हणजे नापास झालो नाही एवढाच कर्तृत्व म्हणायला हरकत नाही. वा, आज तुमचे सगळे स्टुडंटचा पॉडकास्ट बघणार आहे त्यामुळे त्यांना कळणार आहे तुमच्या बाबतीत. पण आवड तेव्हापासून होती आणि ती आवड काय होती तर म्हणजे कधी मन 4 भिंतीत तू म्हणलास तसं रमलंच नाही. आणि आवड काय होती तर घरी आल्यानंतर दप्तर टाकायचं
ग्राउंडवरती जायचं, काँग्रेसची झुडपं उपटायची आणि पिवळ्या फुलपाखरांच्या मागे धावायचं किंवा सर, तुम्ही काँग्रेसची झुडपं उपटायची म्हणालात, हां पण मला हे आपल्या सहज तोंडातून निघून जातं. पण आम्ही सॉरी मी तुम्हाला मध्येच इंटरप्ट करतो, पण जंगल एकोज वरतीच आशिष नेर्लेकर आला होता आणि त्याने खूप छान पद्धतीने ग्रासलँड, सवाना ग्रासलँड आणि त्यातली ही ज्याचं मेन्शन केलं होतं तुम्ही, त्याबद्दल खूप छान माहिती दिली, इनडेप्थ माहिती दिली. तर तुम्ही काँग्रेसची गवतं उपटायची असं म्हणाल तर त्याच्याबद्दल पण थोडंसं त्याच्या अनुषंगाने नंतर बोला की नक्की काँग्रेसची गवतं म्हणजे नक्की काय, ह्याबद्दल पण बोलूया. सो म्हणजे फुलपाखरांच्या मागे धावायचं किंवा चतुर पकडायचा, त्याच्या शेपटीला दोरा बांधायचा आणि हेलिकॉप्टर कसं उडतंय ते बघायचं, किंवा तळजाईच्या टेकडीवर जायचं तेव्हा काजवे दिसायचे. आणि मजा कशात होती तर ते काजवे घ्यायचे, काड्यापेटी, शिपची काड्यापेटी होती आणि त्या काड्यापेटीत काजवे ठेवायचे आणि घरी आल्यानंतर पांघरून डोक्यावरनं घ्यायचं आणि ते काड्यापेटी उडून काजवे चमकणारे बघायचे. सो तिथे कदाचित पहिल्यांदी पर्यावरणाची ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि हे शिक्षण नंतर, फॉर्मल एज्युकेशन नंतर झालं असेल, परंतु मला असं वाटतं की जी तोंड ओळख होणं असतं किंवा पर्यावरण म्हणजे काय हे जेव्हा आपण निरीक्षण करायला जी एक बीज रोपण जे व्हायला लागतं ना, ते कदाचित शाळेत असताना झालं. आणि ते मुद्दामून कोणी तू आता हे करायला पाहिजे किंवा अमुक कर असं करून ते होत नाही. ते कुठेतरी कळत न कळत आपल्या जाणीवा होत राहतात. आणि मग ते हळूहळू शिक्षण जसं घेऊ तसं त्या कक्षा रुंदावतात. त्यासाठी शिक्षण गरजेचं आहे, पण सुरुवात ही दरवेळेला जाणून बुजून कोणीतरी करून देईलच असंही नसतं, करून दिल्यानंतर ती छान होतेच असंही नसतं, आणि करून न देताना ती छान होणार नाही असंही नसतं. सो पण हे आता महत्त्वाचं झालं आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनाशी पर्यावरण हे खूप जोडलं गेलेलं आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वी पाण्याचा प्रश्न नव्हता, म्हणजे 24 तास पाणी यायचं. तरी पण जेव्हा वाड्यात वगैरे राहायचो आणि नळाला तोंड लावून पाणी प्यायचो, तेव्हा नळ उडा झाला तरी वरच्या मजल्यावरनं कोणीतरी बोंबलायचं की हे पाणी कशाला नाचताय. म्हणजे हे कळत न कळत की आपले रिसोर्सेस किंवा नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक स्रोत आहेत ते काळजीपूर्वक ज्युडिशियसली वापरावेत हे कळत न कळत इन्कल्केट होत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की पर्यावरणचा वेगळा मुद्दाहून विषय आत्ता झाला, आपल्या दैनंदिन जीवनशैलीत होतं, त्याला आता आपण चांगलं आकार, रंग, रूप देऊन तो पुढे नेतोय. हे झालं तुमच्यासाठी नेचर कन्झर्वेशन किंवा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन काय आहे ते. हा, पण तुम्ही बोलताना मगाशी ते काँग्रेसच्या गवताचं बोललात ते पण सांगून टाका मग पुढच्या प्रश्नाकडे. तर आपल्याकडे म्हणजे अनेक परदेशी वनस्पती कळत न कळत येतात. तर काँग्रेसचं झुडूप हे म्हणजे आपल्या सूर्यफुलाच्या जातीतलं आहे, तेही आपल्याकडे न कळत आलेलं आहे. ते त्याला शुष्क हवामान वगैरे आवडत असल्यामुळे आपल्याकडे ते शेताच्या बांधावरनं, पडीक रानातनं खूप फोफावलं. पण ते परदेशी तण असल्यामुळे त्याच्या स्वतःला त्याच्या काही अशा अंगभूत क्वालिटीज आहेत की म्हणजे फास्ट प्रोपोगेशन होणं किंवा सीड डिस्पर्सल खूप इफेक्टिव्हली होणं, त्याच्यामुळे ते अत्यंत सगळीकडेच फोफावलं. आणि मग त्यांनी आपल्या नैसर्गिक देशी या वनस्पती झाडोरा जो होता त्याला अटकाव यायला लागला. त्यामुळे सिलेक्टिव्हली काही ठिकाणून ते रिमूव्ह केलं गेलं, पण इतर आजूबाजूच्या प्रदेशात असल्यामुळे ते पसरत राहिलं. पण ते काढायला पाहिजे का, तर काही तण आहेत हे सिलेक्टिव्हली मुद्दामून प्रयत्न करून हे काढायला पाहिजे. सर, हे जे काही तण काढायला पाहिजेत किंवा काही ठेवायला पाहिजेत याबद्दलची जी माहिती आहे ती जनरल आता माझ्यासारख्या मुलाला किंवा जे कोणी आपला हा पॉडकास्ट खूप इंटरेस्ट घेऊन बघतायत, कारण त्यांना आम्हाला रोज रिॲक्शन्स येत आहेत की आम्हाला काहीतरी वेगळी नवीन माहिती समजली, ही माहिती आम्हाला कुठल्याही पुस्तकांमध्ये सापडत नाही आहे, आम्हाला जंगल एकोजमधल्या गेस्टकडनं जंगल एकोजवर येणाऱ्या गेस्टकडनं ही माहिती कळते. तर ही जी माहिती आहे की काय ठेवावं, काय टाकून द्यावं, ही माहिती लोकांसाठी कुठे अवेलेबल असते किंवा कशी त्यांना ती अवेलेबल होऊ शकते? कारण जे एन्व्हायरमेंटल सायन्स रिलेटेड शिक्षण घेतात त्यांना तर सिलेबसमध्ये ती
पुस्तकं आहेतच आणि त्यांच्या सर्कलमध्ये त्यांची ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचते सहज किंवा देवाणघेवाण होते. सबमिशनसाठी का होईना पण त्याच्याबद्दलची माहिती डिस्कशन्स होतात. पण जे नॉर्मल लोक आहेत की ज्यांना खरं तर इच्छा आहे कन्झर्वेशनमध्ये काम करण्याची किंवा ज्यांना इच्छा आहे याच्याबद्दलचं एज्युकेशन घेण्याची, पण त्यांचं आता एज्युकेशन कॉलेजमध्ये येऊन एज्युकेशन घेण्याचं वय निघून गेलंय किंवा काही जण त्यांचं करिअर सांभाळून तरी सुद्धा त्यांना कन्झर्वेशनमध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं, त्यांनी हे शिक्षण कसं घ्यावं किंवा त्यांना ही माहिती कुठून मिळेल? ओके, आता एस्पेशली जर का आपण परदेशी तण किंवा परदेशी वनस्पतींबद्दल जर का विचार करणार असलो तर असं म्हणता येईल की आत्ता जी माहिती उपलब्ध आहे किंवा वेगवेगळ्या शॉर्ट टर्म कोर्सेसमधनं दिली जाते ती जास्ती करून कन्सेप्च्युअल लेवलला आहे. करेक्ट. ती ॲक्च्युअल ॲक्शन ओरिएंटेड लेवलला काय केलं पाहिजे आणि काय नाही आणि किती प्रमाणात केलं पाहिजे आणि कधी केलं पाहिजे त्याच्याबद्दलची तशी माहिती नाही आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आपण बरेचदा काय म्हणतो की तुम्हाला तण रिमूव्ह करायचं आहे ना, तर मग ते ॲक्च्युअली फुलोला यायच्या आधी केलं पाहिजे, तर सीड सेट होणार नाही आणि पुढचं प्रसारण थांबेल. एकदा त्याचे सगळी सायकल पूर्ण झाल्यानंतर जर का तुम्ही काढायला गेला तर ऑलरेडी त्या झाडाने त्याचं काम प्रसारणाचं काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या एक क्षेत्रातलं काढायचं आणि कधी काढायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि जसे तुम्ही म्हणेल की सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, पण ते मी बघितलं ते जास्ती करून वृक्षांची ओळख किंवा परिसंस्थांची ओळख ह्याच्या स्वरूपातले आहेत. ॲक्शन ओरिएंटेड आपल्याला ॲज अन इंडिव्हिज्युअल काय करता येईल असे पिन पॉइंटेडली सांगणार आहे की मी घरच्या घरी माझी काहीतरी करण्याची इच्छा आहे किंवा तर मी काय करू, असं उदाहरणं पण खूप सांगितली नाही आहेत. म्हणजे आता कॉन्झर्वेशन घरच्या घरी कसं होऊ शकतं, समजा असं आपण विचार करूया की एक वयस्कर कुटुंब आहे, त्यांना कॉन्झर्वेशन करायचं आहे किंवा देशी प्रजातींचं संरक्षण करायचं आहे, पण ते फिजिकली कुठे उठून जाऊ शकत नाहीयेत ना, त्यांची स्वतःची परसबाग आहे की जिथे ते काही लावू शकतील. तर ह्याच्यासाठी वेगवेगळा विचार करता येऊ शकतो किंवा इंटरेस्टिंग काही गोष्टी करता येऊ शकतात. एक उदाहरण सांगायचं तर आम्ही जेव्हा मावळात काम करत होतो तर मावळात पूर्वी आपल्याकडे भाताच्या बऱ्याच जाती होत्या. मग त्यात इंद्रायणी असेल, काळे साळ असेल, जिरे साळ असेल वगैरे. आणि हळूहळू मग नवीन जातींच्या आघातामध्ये या आपल्या देशी ज्या जाती आहेत त्या नष्ट व्हायला लागल्या. आम्ही ज्या शेतकऱ्यांच्यावर काम करत होतो, शरद भाऊ त्यांचं नाव, तर त्यांना आम्ही म्हटलं की तुमची ज्या काय 4 वावरात तुम्हाला आता नवीन भात करायचा आहे, कारण शेवटी त्यांचा खाण्याचा प्रश्न होता, तो तुम्ही करा, पण तुम्ही त्यातला अर्धा वावर तरी ही पारंपरिक जात आहे ती आमच्यासाठी लावा. ओके. शेवटी तुम्ही नवीन भात का लावताय तर तुम्हाला 4 पैसे त्यातनं मिळावेत. आम्ही असं करू, तुम्ही तुमचा तो देशी भात जो काय आहे तो तिथे लावा, भात आला की आम्हाला सांगा, आम्ही पोतं घेतो, पुण्यात जातो, लाईक माइंडेड लोकांमध्ये सर्क्युलेट करतो. आणि लाईक माइंडेड लोक तरुण असतील किंवा मी मगाशी उदाहरण दिलं तशी वयस्कर असतील, मग मी जर का आठवडाभर माझा नवीन भात खातोय तर आठवड्यातनं 1 दिवस मी जर का पारंपरिक भात खाल्ला तर तो त्या तिकडच्या शेतात टिकून राहणार आहे का, कारण त्याला मी काहीतरी एक स्टेक होल्डर इकडे निर्माण करून दिलाय आणि इथे मी त्याला कोणतरी उपलब्ध करून दिलाय म्हणून तो तिथे टिकवणार आहे. सो अशा जी उदाहरण आहेत ना की मला घरी बसल्या मी पर्यावरणाचं संरक्षण कसं करावं अशी जर का लोकांच्या पर्यंत आली नाही तर इच्छा असूनही आपल्याला काही करता येणार नाही. सर मग मी म्हणूनच विचारतो की ती आणावी कशी. आता हा आमचा प्रयत्न त्यासाठीच आहे. बरोबर. जंगल इकोचा प्लॅटफॉर्म हा त्यासाठीच आहे की या मार्फत निदान आत्ता तुम्ही बोललात ते उदाहरण असेल किंवा अजून अशी काही तुमच्या कामात आलेली तुम्हाला तुमच्या कामात आलेले अनुभव असतील, ती उदाहरणं असतील, ती यामार्फत लोकांपर्यंत पोहोचतील ह्या जंगल इकोच्या मार्फत. पण अजून असे काय प्लॅटफॉर्म्स किंवा अजून असे काय पद्धतीने आपण ते नॉर्मल लोकांपर्यंत आणू शकतो असं काही आहे का? कारण तुम्ही अनेक वर्ष एज्युकेशनमध्ये आहात आणि तुम्ही खूप विद्यार्थ्यांबरोबर काम करताय, पण तुमच्या विद्यार्थ्यांकडनं कधी अशा पद्धतीचं काही झालंय का शेअरिंग त्याच्या पास आउट झाल्यानंतर किंवा असे काही प्रयत्न होताना दिसतायत तुम्हाला, काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसतोय का? तुम्हाला अजूनही असं वाटतं की नाही अजून काहीतरी केलं पाहिजे? मला असं वाटतंय ना की हे जर का आणखीन परिणामकारकरित्या पोचवायचं असेल ना तर आपण शाळेतल्या शिक्षकांवरती फोकस केला पाहिजे. कारण ते जे शिक्षकांना शिकवलं पाहिजे. हां, कारण ते जे वय आहे ना ते आपण त्या स्टेजमध्ये असतो की आपल्याला आपल्या आई वडिलांवरती विश्वास नाहीये, पण शाळेतल्या बाई सांगतील ते खरं.
आणि तिथे आणि म्हणून आपण अजूनही शाळेशी जास्ती जोडले गेलेलो असतो. आपण कॉलेजमधले आपण मित्रांशी जोडलेले असतो, पण ओव्हरऑल वास्तू किंवा शिक्षक बघितलं तर कदाचित शाळेतल्या शिक्षकांची जास्ती जोडले गेलेले असतो. आणि पूर्वी म्हणजे जे काय म्हणतात पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणून जे कायद्याने बंधनकारक केलं आणि त्याच्यामध्ये गावातल्या लोकांनी सहभाग घेऊन जेव्हा डॉक्युमेंटेशन करायची वेळ आली तर सगळ्यात चांगलं कॉन्ट्रीब्युशन हे शिक्षकांनी दिलेलं होतं. कारण त्यांना हे माहिती आहे की मुलांकडनं छोटे छोटे प्रकल्प करून कसे घ्यायचे. कारण आपल्याला प्रत्येक वेळेला 5वी 6वी 7वीच्या पातळीवरती कदाचित त्या मुलांच्या लेवलला जाऊन तेवढं इफेक्टिव्हली कम्युनिकेट करणं नाही शक्य होत. म्हणजे आपल्या कन्सेप्ट माहिती आहेत, परंतु ती मुलांची नाळ जोडली जाणार नाही, ती शिक्षकांची नैसर्गिकरित्या जोडली गेलेली असते. त्यामुळे जर का आपण शाळेतले शिक्षक तसे थोडेसे दुर्लक्षित राहिलेत. आता आपण सध्या काय झालं की आपण प्रोजेक्ट मोडमध्ये आहोत, म्हणजे मिशन मोडमध्ये किंवा प्रोग्राम मोडमध्ये आपण आहोत. त्यामुळे मला एखादा उपक्रम राबवायचा आहे म्हटलं की मी कॉलेजकडे जातो. बरोबर. माझा आक्षेप या राबवणं या शब्दाला आहे. तुम्ही उपक्रम अंगीकारलाय म्हणा ना, तुम्ही राबवून कशाला घेताय? तुम्ही अंगीकारा तो उपक्रम. आणि मग कॉलेजमधल्या शिक्षकांकडे फोकस होतो, कारण ते आपल्याला असं वाटतं की ते चांगला डेटा देऊ शकतील, त्यांच्या हाताला चांगली मोठी मुलं आहेत. पण शाळेतल्या शिक्षकांना जर का घेतलं ना आणि आपण समजा आपल्या शाळेचा परिसर किंवा शाळेभोवतालचा परिसर त्याची निरीक्षणं नोंदवा, तिथपासून जर का सुरुवात केली ना पर्यावरण हे खूप जास्त इफेक्टिव्हली पोहोचेल. मला एक कायम वर्षानुवर्ष एकदा फरक जाणवत आलाय. दरवर्षी सालाबादप्रमाणे शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शनं होतात. बरोबर. अनेक ठिकाणी परीक्षण करायला जायला लागतं किंवा सहज बघायला म्हणून सुद्धा आपण कुतूहलाने जातो. निम्मे प्रयोग हे कुठलं तरी रसायन कशात तरी घालायचं, रंग आला की काय ते सांगायचं किंवा कुठलं तरी कनेक्शन काहीतरी जोडायचं, मग लाईट लागला बघायचं किंवा तत्सम काहीतरी रिलेटेड आहेत. म्हणजे फिजिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, केमिस्ट्री असेल, हे आवश्यक आहेच आहे. पण बायोलॉजीतले किती प्रयोग बघितले तो आपण प्रदर्शनामध्ये? नाही, 10% सुद्धा नाही. जर का 50 एक्झिबिट्स असतील, 5 सुद्धा बायोलॉजीतले प्रयोग नसतात. का मुलं विचार नाही करत का? पण जसं की उदाहरण काय असू शकतं? काही असू शकतं. म्हणजे उदाहरण अगदी सांगायचं झालं तर एके ठिकाणी मी बघितलेलं होतं की त्या मुलाने डोकं लावून आपल्या शेंगदाण्याच्या शेंगा एफिशियंटली कशा फोडता येतील त्याचं एक काहीतरी तयार केलेलं होतं. मग का नाही विचार करायचा? किंवा आपल्याला म्हणजे आपण शाळांमध्ये अनुकूलन वगैरे अडॅप्टेशन वगैरे शिकतो की याला काटे, त्याला अमुक आहे तमुक आहे. का आपण अडॅप्टेशनशी रिलेटेड लॅब आपण लिव्हिंग लॅब शाळामध्ये उभी करत नाही? का आपल्याला दरवेळेला केमिस्ट्रीची लॅब पाहिजे, फिजिक्सची लॅब पाहिजे? आपली बायोलॉजीचा पण एक शाळेतला कोपरा असायला हरकत नाहीये की जिथे मी मुलांना प्रॅक्टिकली ऑब्झर्व करायचं सांगू शकेन. कारण जोपर्यंत ऑब्झर्वेशन होत नाही ना, निरीक्षण कसं करायचं किंवा करायचं आणि कसं करायचं हे जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत पर्यावरणात किंवा जैवविविधता जे काय असेल त्याच्यामध्ये इन्साइट्स मिळणं खूप अवघड जातं नंतर. त्यामुळे निरीक्षण करायला त्यांना शिकवलं पाहिजे. ती निरीक्षणाची सवय शाळेच्या शिक्षकांशिवाय दुसरं कोणी चांगलं लावू शकत नाही. तुमची सुरुवात कशी झाली बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशनच्या प्रवासात? माझी सुरुवात कदाचित एका जागेवरती न बसण्यापासून झाली. म्हणजे मला सगळे म्हणायचे की तू 15 मिनिटं एका जागेवर बसलास तरी आम्ही मिळवली, अशी परिस्थिती होती. आणि छंद होते. म्हणजे मी काड्यापिट्या 500-700 जमवलेल्या होत्या किंवा नाणी जमवलेली होती. पण मला म्हणजे आता गेली आहेत अजून नाही ना, संग्रह दुर्दैवाने ती गेली. अक्षरशः ऑप्शन गेलं असतं. पण त्यावेळेला बागकामाचाही छंद होता. आणि तेव्हा मला साधारण लक्षात आलं की आपल्याला बायोलॉजी जास्ती आवडतंय. कदाचित तो लाईव्हलीनेस जाणवला असेल किंवा ते एक अँझायटी असते ना की दरवेळेला अनपेक्षितरित्या काहीतरी समोर आपल्या येऊ शकतं, दिसू शकतं. जे प्लॅन्ड एक्सपेरिमेंट्स असतात तेव्हा आपल्याला त्याचा एंड रिझल्ट माहिती असतो. मग त्याच्यात ती अँझायटी किंवा अनएक्सपेक्टेडनेस राहत नाही. त्यामुळे कदाचित बायोलॉजीतला हा फॅक्टर मला जास्ती भावला असावा की अरे आपल्याला एक्सपिरियन्स करता येत आहे. आय कॅन व्हिज्युअलाइज, आय कॅन सी, आय कॅन परसिव्ह. कदाचित सुरुवात तिथे झाली असेल. आणि म्हणजे आई वडिलांचा किंवा मी म्हणेन की आजी आजोबांचा सहभाग जास्ती होता. सो तळजाईच्या इथे अरणेश्वरला राहत असल्यामुळे मग आजोबांच्या बरोबर टेकडीवरती जाणं व्हायचं. आणि आजी आजोबांनाही आणि आई वडिलांना फिरण्याची खूप आवड होती. कदाचित त्यामुळे बाहेरचं
हे जग जास्ती आवडलं असेल 4 भिंतींपेक्षा. तिथून सुरुवात तिथून सुरुवात झाली. पण मग तुम्ही शिक्षण त्याच डिरेक्शन मध्ये कसं काय घेऊ शकला? किंवा कारण मला वाटतंय आमची बॅच रादर आमच्या आधी पुण्यातल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बोलतोय. माझ्या आधी एक बॅच, मी पार्थची बॅच होती, सो तेव्हा नुकता एन्व्हायरमेंटल सायन्स विषय इंट्रोड्यूस झाला होता ॲज डिग्री कोर्स म्हणून. त्याच्या आधी तर मला वाटत नाही असे काही कोर्सेस होते. सो त्यावेळेला मग तुम्ही कसं कुठल्या डिरेक्शन मध्ये? इट वॉज बाय ऍक्सिडेंट. म्हणजे काय झालं की BSc बॉटनी केलं. ओके. ते सुद्धा ते ऍक्सिडेंट नव्हता, पण त्याच्या आधी मी म्हणेन की एक मायनर ऍक्सिडेंट FYला झाला. FYला जसं सगळ्यांचे विषय असतात तसं PCMB हा एक विषय होता. बरं, मी जसं मगाशी म्हटलं की नर्मदेतला गोटा होतो, त्यामुळे आयुष्यात मार्कांच्या बाबतीत पीक कधी झाला नाही. एक त्यातल्या त्यात आला 10वीला, कारण आजी आजोबांनी अभ्यास घेतला होता म्हणून, आणि एक TYला आला कारण मला कळत होतं म्हणून. अदरवाईज ती पूर्णपणे फ्लॅट लाईनच होती. आणि मग सगळेजण म्हणजे इतकी फ्लॅट लाईन होती की मला म्हणजे आमच्या घरचे खूप जॉली आहेत किंवा कधी असं प्रेशर देणाऱ्याचे नाही आहेत, पण मला एकदा माझे वडील म्हणले की अरे 11वी लाईटली घ्यायची असते, पण एवढी पण लाईटली घ्यायची नसते की आपण जस्ट म्हणजे पूर्वी प्रगती पुस्तकात गेलाय, पूर्वी प्रगती पुस्तकात उत्तीर्ण केले आहे असं जे होतं ना, म्हणजे तेवढी वेळ नाही आली, पण जवळचीच परिस्थिती होती. आणि मग त्यामुळे फारसं काही ऑप्शनच नव्हता. मग मी PCMB सगळेजण घेतात म्हणून मी PCMB घेतलं. आणि मग एक दिवस म्हणजे मला बायोलॉजी आवडत होतं मला माहिती होतं, पण सगळेजण घेतात म्हणून मी घेतलं. आणि एक दिवस असंच घरी आल्यानंतर मोठ्या भावांनी किंवा जे काय थोडे आणखीन 1-2 लोकं होती, त्यांनी माझी शाळा घेतली. हे काय करतोयस तू, पुढे काय करायचं आहे वगैरे असं. म्हणजे ते त्या सगळ्यांच्या घरी होतं की पुढे काय करणार आहेस, काय विचार केला आहेस वगैरे. मग तू केमिस्ट्रीज घे, मग केमिस्ट्री केलं की लगेच नोकरी मिळते वगैरे वगैरे सगळं जे काय असं. त्याचा परिणाम उलटा झाला. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो आणि मी माझा सब्जेक्ट चेंज करून घेतला आणि मी फिजिक्स वगैरे सोडून, आणि मग मी जॉग्राफी कडे गेलो. आणि बॉटनी झुलॉजी माझा ग्रुप मी ठेवलेलाच होता, कारण तो मला हवा होता. आणि मला कळलं की तो माझा डिसिजन कुठल्या का कारणामुळे होईना, पण तो चांगला होता, कारण मला पुढच्या माझ्या पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये जॉग्राफीचा उपयोग झाला, स्पेशली फिजिकल जॉग्राफीचा, की जेव्हा तोंड ओळख डिस्ट्रीब्युशनसाठी वगैरे थोडीशी झालेली होती, म्हणजे स्पीशीज डिस्ट्रीब्युशनच्या निमित्ताने झालेली होती. सो तेव्हा मला कळलेलं होतं की मला बायोलॉजीमध्ये करायचं आहे. जरी माझं केमिस्ट्री मी ठेवलेलं होतं सबसिडियरी लेवलला आणि चांगलं होतं, पण मला बायोलॉजीमध्ये करायचं हे कळत होतं. आणि मला प्लांट्समध्ये इंटरेस्ट होता, कारण मला असं वाटलं की प्रयोग करून बघायचे ते कदाचित मला प्लांट्सवरती जास्ती करून बघता येतील. ओके. बिईंग स्टेशनरी ऑल्सो, आणि छोट्या छोट्या गोष्टी मला बघता येतील. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरात वेगवेगळे कडधान्य आपण आणतो, त्यांचं जर का जर्मिनेशन बघायचं झालं तर 5 कडधान्यांमध्ये सगळ्यात पहिलं कोणाचं येतं ते करून बघायचं असेल. किंवा मी म्हणेन की आपण तेव्हा काय म्हणतो शाळेत शिकवल्यामुळे किंवा इन जनरल काही असल्यामुळे आपण श्रावण एवढ्याचं रोग लाव, अमुक लाव, तमुक लाव असं होत होतं. आणि मग असं असल्यामुळे मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचं खतं दिली तर कुठलं जोमाने वाढत आहे ते बघ. किंवा काही म्हणजे एवढं क्लिअरली एक उदाहरण देतो, क्लिअरली विचार मनात नव्हता, परंतु असंही एक डोक्यात होतं की मटाराची शेंग असते, घरातही मटार लावू शकतो. आणि मटाराच्या शेंगेत 7, 8, 5 ते 8च्या दरम्यान वगैरे दाणे असतात, कधी जरी कमी पण असतील. समजा म्हणजे देठ इथे आहे, शेंग अशी आहे, समजा मी खालचे 2 दाणे कापले तर उरलेल्या दाण्यांचा आकार मोठा होतो का? अच्छा. म्हणजे न्यूट्रिएंट सप्लाय जो 7 मध्ये अलोकेट व्हायला पाहिजे तो 5 मध्ये अलोकेट झाल्यामुळे दाण्याचा आकार मोठा होतो का? म्हणजे असे अनेक प्रकारचे होतो का? देर इज अ रिसोर्स अलोकेशन. सो असे जे वेगवेगळे म्हणजे आपल्याला परत पण जाणवतो ना, म्हणजे आपण मटाराच्या शेंगा कितीतरी शोधतो, पण एखाद्याच मटारांमध्ये 1-2 दाणे मोठे असतात, बाकीचे छोटे असतात, किंवा विविधता हल्ली सोलण्याचे पण कष्ट घेतले जात नाही, सोललेलं मिळतं. सो अशामुळे मला असं वाटलं की नाही, हे जर का आपल्याला करून बघायचं असेल तर आपण मग शक्यतो प्लांट्स निवडावे. एकतर स्टेशनरी असल्यामुळे तुम्हाला कधीही जा, तुम्हाला ऑब्झर्वेशन घेता येतात.
तुमचं एक थोडं काय म्हणूयात आपण जी सगळीच अनसर्टन्टी असते ॲनिमल टॅक्सामध्ये ती थोडीशी प्लांटच्या बाबतीत कमी असते असं म्हणूया. आणि म्हणून मग मी वनस्पतीशास्त्राकडे वळलो. पण ओव्हरऑल बायोलॉजी आवडत होतं. सर एक क्युरिओसिटी आहे, आता आपण लहानपण, शिक्षण, प्लांट्स या सगळ्याच्या अराउंड खेळतोय, बोलतोय. मला एक खूप वेगळीच क्युरिओसिटी आहे. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की झाडांना रात्री डिस्टर्ब करू नये, रात्री हात लावू नये किंवा रात्री काही तोडू नये किंवा काही पर्टिक्युलर वेळेत झाडांचा कुठलाही भाग तोडू नये वगैरे. यामागे सायंटिफिकली काय रिझन्स आहेत? आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ पाणी देण्याच्या बाबतीत सुद्धा असं म्हणलं. पाणी देण्याच्या बाबतीत पण कुठली योग्य वेळ आहे झाडांना? माझ्या मते झाडांना पाणी दिवसा द्यावं. ओके. बरेचदा आपण शेतकरी वगैरे तर रात्री देतात, कारण त्यांची कारणं वेगळी आहेत, त्यांच्याकडे वीजच रात्री येते. पण झाडांना जर का दिवसा पाणी दिलं ना तर आयन एक्सचेंज चांगलं होतं बिकॉज ऑफ द टेम्परेचर और लाईट, म्हणजे काय असेल ते. त्यामुळे मग आयन एक्सचेंज चांगलं झालं की त्यांचं न्यूट्रिएंट अपटेक असेल किंवा ओव्हरऑल फिजिओलॉजिकली सुद्धा ते झाडांच्या दृष्टिकोनातून चांगलं असतं. त्यामुळे झाडांना दिवसा पाणी दिलेलं, दिवसा उजेडी पाणी दिलेलं कधी चांगलं. मला वाटतं हे माझ्या मावशीने बघितलं पाहिजे, कारण ती फुल रात्रभर पाणी घालत असते तिच्या कुंड्यांना. आता मी तिला सांगितलं रात्री पाणी घालण्याचा फायदा एवढाच होतो की इव्हॅपोरेशन कमी होत असेल, त्यामुळे पाणी कदाचित जास्ती वेळ उपलब्ध राहील. पण न्यूट्रिएंट वाईज विचार केला तर दिवसा पाणी घातलेलं कधी चांगलं असतं. आणि असं ते एक होतं. रात्री तोडू नये किंवा जवळ जाऊ नये असं म्हणतात, कारण ऑब्व्हियसली ते फोटोसिंथेसिसच्या कारणामुळे की आपण दिवसा ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील आणि ऑक्सिजन सोडतील आणि ती रिॲक्शन मग जसा दिवस सरत जातो तसं त्याचं प्रमाण बदलत राहतं. म्हणून पण आता आपण असं म्हणतो, पण जंगलातले आदिवासी तर दिवस रात्र जंगलाबरोबरच होते. ते कुठे जात होते? जेव्हा आपण लाईट नव्हते याचाही विचार करूया ना, तेव्हाही माणूस निसर्गाबरोबर जगायला शिकलेलाच होता. आता कसं झालं की आपण क्लोज स्पेसमध्ये पण आलो आणि मग तेव्हा हे जाणवायला पण जास्ती लागलं की अरे इथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती होतंय का, तिथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती होतंय का. जेव्हा तुमचा कॅनव्हासच खूप मोठा आहे तेव्हा कदाचित हे प्रश्न तेवढे नसतील सुद्धा. गॉड नोज, म्हणजे अजून खोलात जाऊन हे बघितलं पाहिजे. इंटरेस्टिंगली सर, मला असं वाटतं ना की नेहमी आपण माणूस म्हणून निसर्गाबद्दल एक थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतो किंवा आपण जेव्हा नेचर कन्झर्वेशनच्या गप्पा मारतो तेव्हा आपलं काहीतरी एक कार्य आहे निसर्ग संवर्धनाचं किंवा नेचर कन्झर्वेशनचं, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतो. पण आपण हा कधीच बरेचदा हा विचार आपल्या मनातनं निघून गेलेला असतो की आपण सुद्धा त्याच निसर्गाचा भाग आहोत. सो माणूस निसर्गच आहे बेसिकली. सो तो कुठल्या तरी मला वाटतंय का बॉलिवूडच्या गाण्यात सुद्धा आहे की मीच भाग आहे नेचरचा, मलाच काय सांगतोय नेचर कन्झर्वेशन बद्दलचं, असं काहीतरी आहे एक रेफरन्स. मला त्या दृष्टीने असं एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा आजूबाजूला बघता आजकाल, जेव्हा अनेक मला एक वेडेपणा आठवला. आय डोंट नो हाऊ यू फिट इट इन द ओव्हरऑल स्कीम. नाही सर, वेडेपणा तर सगळीकडे फिट होतो, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण ह्या सगळ्या घटकांचा विचार करतो किंवा आपण म्हणतो की ऋषीमुनी दीर्घायू होते, कंदमुळं खाऊन जगायचे वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. मी एकदा एक गोष्ट करून बघितली घरी. आपण जर का वॉटर पोल्युशनचा विचार केला ना तर एक मेजर घटक आहे तो म्हणजे क्लोराईड, की ज्या बरं कुठल्याही खडकाचं क्लोराईड हा काही नैसर्गिक घटक नाही. म्हणजे जसं आपण म्हटलं की कॅल्शियम दगडामध्ये असतं म्हणून पाण्याचा हार्डनेस जास्ती आहे किंवा अल्कलिनिटी जास्ती आहे, तसं क्लोराईडच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे म्हणून आपण पाण्यातलं क्लोराईडची लेवल बघितली की पोल्युशन झालं, जास्ती झालं असं म्हणतो, कारण इट्स डायरेक्ट ते आपल्या गटमधनं येतं. आपण मीठ खातो आणि सॉल्ट हे आपल्या मलमूत्राद्वारे नदीमध्ये शिरतं. तर सो दॅट्स अ वन थिंग. आणि दुसरं म्हणजे ऑब्व्हियसली या सगळ्यामुळे काय घाण वास येत असेल, म्हणजे सिवेजमुळेला जो वास येतो तो असेल. मी थोड्याशा गोष्टी एक्सप्लोअर करायचं ठरवलं. आणि एक साधं ऑब्झर्वेशन तुम्हालाही पटेल, मुलं जेव्हा जन्मतात ना, लहान मुलं असतात, रांगती असतात, जेव्हा फक्त आईचं दूध पित असतात तेव्हा ते कितीतरी वेळा रांगणारं मूल घरात शी करतं, शू करतं.
त्यांच्याशी किंवा सुद्धा वास येत नाही बघा. मोठं झाल्यानंतरच हे होतं. हे का होत असेल असं जस्ट मी पण हे ऑब्झर्वेशन आहे आणि सगळ्यांनी केलेलं असेल. तेव्हा आपल्याला ते पटकन लहान मुलांशी हाताने उचलून द्यायला सुद्धा काही वाटत नाही. आपण पटकन उचलतो आणि ते टाकून देतो. जेव्हा आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या ना, तेव्हा पर्यावरणावरती जास्ती आघात व्हायला लागला. आपण जेव्हापासून प्रोसेस्ड फूड खायला शिकलो तेव्हा प्रचंड पर्यावरण बदललं. आणि म्हणून मग हे मला ऑब्झर्वेशन होतं. कुठेतरी ऋषीमुनी कंदमुळं खाऊन जगत होते हे वाचलेलं होतं. कुठेतरी पर्यावरणाचा हा एक अँगल बरोबर होता की डोळ्यासमोर होता की त्याच्यामध्ये आपल्या मलमूत्राद्वारे हे सगळे घटक जात आहेत किंवा जे काय असेल ते असेल. म्हणलं आपण प्रयोग करून बघूया आणि मी कच्चं खायला सुरुवात केली. अजूनही चालू आहे? नाही, आता बंद आहे. मला इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात. पण नाही तसं म्हणजे जाता येतं. आता घरी कित्येक वेळा आई भाजी निवडत असताना जाताच्या श्रावण घेवडा खा किंवा भेंडी खा असं आपण खातोच. मटार जास्ती खाल्ला जातो कारण दाणे गोड असतात म्हणून. अदरवाईज याच्या पलीकडे आपण कच्चा काय खातो? काहीच नाही. आणि ते काही पोट भरीचं खात नाही. त्यामुळे ठरवून म्हटलं आपण प्रयोग करून बघूया आणि कच्चं खायला सुरुवात केली. जेव्हा जात्याचं गंमत म्हणून 1-2 श्रावण घेवडा खाणं, शेंगा खाणं वेगळं आणि पोट भरीसाठी त्या खाणं वेगळं. आणि पोट दुखलं माझं कारण माझ्या पोटाला सवयच नाही ना किंवा एवढं फायब्रस खायची ही सवय मी लहानपणापासून सोडून दिली प्रोसेस फूड खायला लागल्यापासून. पण मग अशा वेळेला मी थोडंसं मग पेरू खा, टोमॅटो खा की जे जास्ती प्रमाणात खाल्ले तरी काही होणार नाही असं करायला सुरुवात केली. भाज्यांचं प्रमाण थोडंसं पण पेरू टोमॅटो तसंही खाण्याचं आपल्याला सवय नाही. हो ना, आहेच ना. म्हणून मला पोट भरायचं होतं ना. कच्चं खाऊन भरत नव्हतं. आणि मग मी पहिल्यांदा फळांचं प्रमाण जास्ती होतं, भाज्यांचं प्रमाण कमी होतं. मग हळूहळू कमी करत करत थोडीशी पोटाला सवय केल्यानंतर मी भाज्या थोड्याशा जास्ती खायला लागलो. आणि विश्वास बसणार नाही, एक साधारण महिन्याभरामध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मलमूत्राचा वास आणि हे कमी झालाय. हो. आणि म्हणजे किती वेट लॉस झाला? वेट लॉस म्हणजे मी आपण ह्या पॉडकास्ट थ्रू एक वेट लॉसची टिप पण देऊन टाकू लोकांना म्हणून मी काय एवढं सिस्टमॅटिकली बघितलं नाही. पण म्हणजे पर्यावरण अगदी बारकाईने कुठपर्यंत नेऊन ठेवता येतं. आता हे म्हणलं तर हा वेडेपण आहे का? आता हा शुद्ध वेडेपण आहे. पण कुठेतरी त्याला लॉजिक आहे असू शकतं का? तर आपल्याला लॉजिक असू शकतं. आणि मग अशा वेळेला अनलर्निंग खूप महत्त्वाचं असतं. आपण जे शिकलोय ना कायम की अरे नाही हेच बरोबर आहे, हेच चुकीचं आहे, हे ठोक ताळ्यांमधनं कधीतरी बाहेर पडून काही गोष्टी या प्रत्यक्ष पडताळून बघायला पाहिजे असं मला वाटतं. इनफॅक्ट तुम्ही हे बोलल्यामुळे मला हा प्रश्न विचारावा असं वाटतं की अनलर्निंग बद्दल तुम्ही बोललात. आता एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा कन्झर्वेशन ही अशी ब्रांच आहे किंवा अशी फील्ड आहे की ज्याबद्दल मुळातच अभ्यास कमी झालेला आहे आत्तापर्यंतचा. किंवा जसं तुम्ही म्हणालात की नेचर काही ना काहीतरी पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेला सरप्राईज करत असतं. काहीतरी वेगळंच आपल्याला माहिती देऊन जातं, काहीतरी वेगळंच शिकायला मिळतं. ॲज अ शिक्षक, ॲज अ टीचर, जेव्हा तुम्ही एक काहीतरी सिलेबस शिकवताय इतकी वर्ष किंवा काही एक पर्टिक्युलर तुमचा एक पॅटर्न आहे शिकवण्याचा किंवा काही पद्धतीच शिकवल्या जातात, पण त्याच नेचरबद्दल शिकवलं जात आहे ज्यामध्ये अजूनही व्हल्नरेबिलिटी आहे, अजून तरी व्होलॅटिलिटी आहे की काहीतरी नवीन मिळू शकतं, काहीतरी अजून वेगळाच शोध बाहेर येऊ शकतो. जसे तुम्ही लहानपणी काही ना काहीतरी प्रयोग करून बघायचा, तसे तुमच्या स्टुडंट्सपैकी काही जण असतील की जे काहीतरी वेगळेच ऑफबीट प्रयत्न करून बघत असतील आत्ता. आणि तर त्यावेळेला तुम्ही मग कुठल्या भूमिकेत जाता की त्याला करेक्ट करायला जाता का तुमचा ऍक्सेप्टन्सचा अप्रोच असतो की बाबा तू मी सांगतोय तेच कर, मला माहितीये का नाही तू करून बघ, कसा असतो अप्रोच? कारण मी हे का विचारतोय, नेचर ॲज वी बोथ ॲग्री किंवा ॲज एव्हरीवन ॲग्रीज की नेचर आपल्याला वेगळ्या काही ना काहीतरी गोष्टी शिकवतच असतं सतत. आणि ते शिकवत असताना आपल्याला सुद्धा नव्याने काही गोष्टींचा साक्षात्कार होतो की बाबा मला इतकी वर्ष ह्या झाडाबद्दल काहीतरी वेगळं वाटत होतं, पण आज अचानक ह्या झाडांनी मला वेगळं सरप्राईज दिलंय. किंवा आता जंगलांमध्ये काही ठिकाणी जर बघितलं तर ते फॉसिल्स दिसतात आपल्याला, झाडांचेच झालेले, त्यातनं नवीन झाडं उगवलेली दिसतात. किंवा खूप वर्ष अनटच राहिलेली झाडं कशी एजिंग होत गेली आहे किंवा त्यांचीच खोडं कशी त्यांनाच मिठ्या मारत वाढत गेलेली आहेत. हे असे अनेक जंगलात आपण जातो तेव्हा प्रकार ऑब्झर्व करतो. तर हे जे नेचरचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत
याबद्दलचे जे वेगवेगळे प्रयोग इतर मुलं करून बघत असतील, नवीन यंग मुलं असतील जी शिकण्यासाठी काहीतरी धडपड करतायत किंवा काहीतरी क्युरिओसिटी म्हणून करतायत, वेडेपणा म्हणून करतायत, तर हाऊ डू यू अप्रोच? तेव्हा तुमची शिक्षकाची भूमिका बाहेर येते की काहीतरी वेडेपणा करतो मी सांगतोय तेच कर, त्यात हाऊ डू यू लुक ॲट इट? ओके, मी आधी अनलर्निंगवरती येतो आणि मग नंतर याच्याकडे येतो, कारण नाही तर मग मी विसरून जाईन. बरेचदा म्हणजे आपण मी पर्यावरण सुरू कुठे होतो तर ते स्वयंपाकघरात होतो असं मी म्हणेन. म्हणजे मुलांना म्हणजे मुलं मायक्रोबायोलॉजी शिकतात, त्यांना आणि चांगलं खूप छान मार्क पाडलेले असतात. त्यांना विचारलं की अरे इनॉक्युलम म्हणजे काय सांग बरं, तर ते काहीतरी फॅन्टॅस्टिक उत्तर देतात, पाठ केलेलं उत्तर देतात. हां, जे काय असेल ते उत्तर देतात. पण इनॉक्युलम म्हणजे घरी आई विरजण लावते हेच इनॉक्युलम आहे ना. म्हणजे ते कुठे सायन्स कुठपर्यंत आपल्या स्वयंपाकघरात आलेलं आहे. म्हणजे सिम्पलेस्ट एक्झाम्पल्स जोपर्यंत आपल्याला सो कॉल्ड ग्लोरिफाय म्हणा किंवा फ्लॉवरी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते एक्झाम्पल्स आपल्या पर्यावरणाची आहेत किंवा दैनंदिन सायन्समधले ते आपल्याला जाणवत नाही. आणि युजली आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा इन जनरलच घरामध्ये आपण झुरळं दिसली की काहीतरी उपाययोजना करतो. मग ते फिनिट असेल किंवा क्रेझी लाईन्स असेल किंवा आणखीन काही असेल. पण ती झुरळं का दिसत आहेत ह्याचा आपण विचार काही कधीच करत नाही ना. माझ्या माहितीप्रमाणे झुरळ किंवा वाढलेल्या मुंग्या जर का घरात असतील तर त्या तुमच्या परिसरातल्या वाढलेल्या नायट्रोजनच्या इंडिकेटर आहेत. मग तुम्ही सिग्नल विजवताय. तुम्हाला सिग्नल नाही विजवायचं आहे ना, तुम्हाला रूट कॉजला ॲड्रेस करायचं आहे, ते करा, हे ऑटोमॅटिकली कमी होईल. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत रेड सिग्नल्स कुठले आणि ग्रीन सिग्नल्स कुठले हे जोपर्यंत कळत नाही ना, आणि त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन गरजेची आहेत. आता पूर्वी सुद्धा तुम्हाला पाऊस कधी येणार आहे म्हणजे मॉडेल हवीत का हवीत, त्यांनी फायदा होतो का हवा, सायन्स पुढे गेलं पाहिजे आणि जावं, त्याच मताचा मी आहे. पण पूर्वी पाऊस येणार आहे कळायला मला पंखावाल्या मुंग्या 3 दिवस आधी घरात दिसायच्या, तर तुम्हालाही ते आठवत असतील. 4 दिवस आधी पंखावाल्या मुंग्या दिसायच्या, मग कळायचं की 4 दिवसांनी पाऊस येणार आहे. मग त्या मुंग्या जाव्या म्हणून तेलाचा कागद काय लावा, ते पिवळा दिवा काय त्याच्यासमोर ठेवा. नाही ते उद्योग त्या पंखावाल्या मुंग्यांना घालवायला केले. पण मग हे असे सिग्नल्स आपण कालाच्या ओघात विसरलो तर मग आपण पर्यावरण कसं जाणून घेणार, ते पण कुठेतरी झालं पाहिजे. आता त्या मुलं वेगवेगळे प्रयोग करतात त्याच्याकडे. सो अनलर्निंग मी जे म्हणतोय ना की म्हणजे माझ्या घरात प्रदूषण वाढलंय का, तर ते वाढलंय त्याला कंट्रोल करायला पाहिजे, ना की सिग्नलला कंट्रोल करायला पाहिजे. कुठेतरी अनलर्निंग म्हणा किंवा खरंच एखादी गोष्ट काय दर्शवते ते आपल्याला जाणून घ्यायला हवं. आता प्रयोगांबाबतीत तर सायन्समध्ये 2 ॲप्रोच असतात. एक हायपोथेटिको डिडक्टिव्ह एक ॲप्रोच आहे. म्हणजे तुम्ही एक हायपोथेसिस मांडा, त्याला प्रमाण धरून तो ॲड्रेस करण्यासाठी काही रिसर्च क्वेश्चन्स मांडा आणि मग तो खरा आहे किंवा खोटा आहे शास्त्रीय कसोट्यांवरती तुम्ही तपासून बघा. हा एक ॲप्रोच आहे. दुसरा ॲप्रोच हा एक्सप्लोरेटरी आहे. दोन्ही ॲप्रोच असतात. बरेचदा ते एक हातात हात घालून पण जातात. पण माझी आवड म्हणून म्हणूया हवं तर, पण मला एक्सप्लोरेटरी हा अप्रोच नेहमी जास्ती भावला. ओके. कारण त्याच्यातनं काहीतरी एक नाविन्यपण असतं. हायपोथेटिको डिडक्टिव्हमध्ये काय होतं की यू हॅव डिफाईन्ड सेट ऑफ क्वेश्चन. म्हणजे मग तुम्ही क्वेश्चन याचं उदाहरण दिलं की क्वेश्चन तुम्ही विचारलात की मी त्याला उत्तर देणार, थांबणार, आजूबाजूच्या चौकटी बाहेर काही बघणार नाही. तर हायपोथेटिको डिडक्टिव्हमध्ये कसं होतं की तुम्ही ठराविक सेट ऑफ एक्सप्लोरेट डिझाईन करता आणि मग चांगला एक डेटा सेट जनरेट करून तुम्ही त्या कसोट्या काय आहे ते लावता. असं करताना तुम्हाला जर का एखादा ऑफशूट इंटरेस्टिंग वाटला तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, कारण तुमचा तो एमच नाही आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये हे होतं की अरे मला शोधायचं आहे, पण मला काहीतरी एक वेगळं बिहेवियर पण एखाद्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं जाणवलं बरं का, ते कशामुळे झालं असेल. सो हे कुठेतरी ॲट द बॅक माइंड राहतं आणि असं असल्यामुळे मग नवीन नवीन इन्साईट्स मिळत जातात. मग एक साधं उदाहरण देतो. आमचं काम नेहमी वनस्पतीशास्त्राचं असल्यामुळे जास्ती काम त्याच्यामध्ये केलं. जेव्हा वेगवेगळ्या स्पीशीज जंगलात कशा डिस्ट्रीब्यूट होतात याचा जेव्हा अभ्यास करत होतो, तर आम्हाला स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरून कळलं की काही क्लम्प डिस्ट्रीब्युशनवाले आहेत, काही रँडम डिस्ट्रीब्युशनवाले आहेत, काही ॲग्रिगेट डिस्ट्रीब्युशनवाले आहेत, काही डिस्पर्स आहेत. आणि मग बरं हे मला डेटामधनं कळलं. आता कधी काळी म्हणजे तोच अभ्यास करताना वर्षभरापूर्वी जंगलातनं जाताना अस्वलाची विष्ठा दिसलेली आहे, त्याच्यामध्ये फणसाड्याच्या बिया एकत्र आहेत,
किंवा सिवेटची विष्ठा दिसलेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या तरी कुठल्या वनस्पतीच्या बिया खाऊन अंजनीसारख्या पडलेल्या आहेत किंवा इतर कुठल्या पडलेल्या आहेत. हे म्हणलं तर ऑब्झर्वेशन होतं ज्याचा आमच्याशी काही संबंध नव्हता. आमचा अभ्यास झाडांशी रिलेटेड होता. पण जेव्हा मी हे सगळं ॲनालिसिस केलं ना, आम्हाला अरे याचं क्लम डिस्ट्रीब्युशन आहे, याचं डिस्पर्स आहे, याचं ॲग्रिगेट आहे, तेव्हा असं कळलं की अरे मग फणसाड्याची झाडं तर समजा ॲग्रिगेट डिस्ट्रीब्युशन दाखवत आहेत, काय कारण असेल? मग ते कदाचित ते एकत्रित गठ्ठ्याने आसपासच्या विष्ठेतनं डिस्पर्स होत आहेत का? सो दिस वॉज अ एक्सप्लोरेटरी, एक जाता जाता केलेलं ऑब्झर्वेशन. पण जे आम्हाला आमचे जे सगळे रिझल्ट्स आलेले होते त्याला पूरक म्हणून हे होत गेलं. आणि बायोलॉजीमध्ये असे अनेक गोष्टी असतात, उपफांद्या ज्याला आपण म्हणूयात, की ज्या तुम्हाला खूप चांगले निरीक्षणं नोंदवायला मदत करतात. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे नेहमी एक्सप्लोरेटरी राहावं, काहीतरी दिशा नक्की असावी. सगळंच वेवड असलं तर मग तुम्हाला त्या ठराविक टाईम फ्रेममध्ये तुमचं कामच होणार नाही. परंतु मी कायमच एन्करेज केलं, कारण थोडासा वेडेपणा पाहिजे. ज्याला मी म्हणतो एक झपाटलेपणा असतो ना, तर तो जर का थोडासा असेल ना, तर मग हा जास्ती चांगल्या प्रकारे होऊ शकतो. बिकॉज देन मग तुम्ही तुमचं लिमिटसुद्धा एक्सटेंड करता की अरे नाही मला हे आवडतंय, थोडंसं आपण जास्ती एखादी गोष्ट करून बघूया. त्यामुळे मला नेहमीच आवडत होतं की विद्यार्थ्यांनी वेगळं काहीतरी करावं, त्याला काहीतरी एक दिशा असावी. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.